नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर लाडकी बहीण योजनेचा जो 6वा हप्ता आहे, तो कधी मिळणार याच्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी अपडेट दिलेली आहे. तर ती काय अपडेट आहे ती आपण बघूयात. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं. हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो. हे नवीन निकष नाहीत, आता तर सगळ्यांनाच टाकतो. डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली तारीख. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले. यामध्ये लाडक्या बहिणीचं मोठं श्रेय असलेले मानले जात आहे. कारण निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या महायुती सरकारने घोषणा केली. अशातच पुन्हा निवडून आल्यास 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देणार असं आश्वासन जाहीरनाम्यात महायुतीने दिलं. यावरूनच राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 2100 रुपये कधी देणार याची लाडकी बहिणी वाट बघत आहेत, असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हणत सरकारला सवाल केला होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. सभागृहात फडणवीस म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात आम्ही जी आश्वासनं दिलीत, ज्या ज्या योजना आम्ही सुरू केल्यात त्या सर्व योजना सुरू राहतील. राज्यातील ज्या सर्व लाडक्या बहिणींनी निवडणुकीत महायुती सरकारवर प्रेम दाखवलं त्या लाडक्या बहिणींच्या खात्यात अधिवेशन संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता टाकण्यात येणार आहे, असं वक्तव्य करत देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला आश्वस्त केलं. पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, लाडकी बहीण योजना सुरू केलेली बंद होऊ देणार नाही. या योजनेसाठी कोणतेही निकष बदलण्यात आलेले नाहीत. पण ज्यांची 4-4 खाती उघडली आहेत त्यामुळे लाडक्या बहिणीचा पैसा योग्य प्रकारे गेला पाहिजे, कारण तो आपल्या जनतेचा पैसा आहे. त्याचा गैरवापर किंवा योजनेचा चुकीचा वापर होत असेल तर ते समोर आलं पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.